श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही कधी अचानक रस्त्यावर, शेतामध्ये किंवा आपल्या घराजवळ एक छोटासा चपळ आणि वेगवान प्राणी पाहिला आहे का? तो म्हणजे मुंगूस. अनेक जण त्याला पाहताच म्हणतात, आज काहीतरी शुभ घडणार आहे. पण हा फक्त अंधविश्वास आहे का, की त्यामागे काही पारंपरिक श्रद्धा आणि निरीक्षणे सुद्धा आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंगूस दिसण्याबद्दल लोकांमध्ये असलेली समजुती, त्यामागील कारणे आणि त्याचं वास्तव हे समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राण्याला काही ना काही प्रतिकात्मक महत्त्व दिलं गेलं आहे. गाय म्हणजे मातृत्व, हत्ती म्हणजे ऐश्वर्य, मोर म्हणजे सौंदर्य आणि त्याचप्रमाणे मुंगूस म्हणजे धैर्य, सतर्कता आणि संकटावर विजय याचं प्रतीक मानलं जातं. कारण मुंगूस हा अत्यंत चपळ, बुद्धिमान आणि निर्भय प्राणी आहे. विषारी सापासमोरही तो शांतपणे योग्य संधीची वाट पाहतो आणि योग्य क्षणीच हल्ला करतो. यामुळे अनेक लोक असं म्हणतात की मुंगूस दिसणं म्हणजे आपल्या जीवनातही योग्य संधी जवळ आली आहे. ही श्रद्धा अनेक गावांमध्ये आजही प्रचलित आहे. काही लोक नवीन कामं सुरू करण्यापूर्वी, प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी मुंगूस दिसला तर त्याला शुभ संकेत मानतात. पण यामागे एक विचार करण्यासारखं कारणही आहे. मुंगूस कधीही काही करत नाही. तो परिस्थितीचा नीट अभ्यास करतो, धोका ओळखतो आणि मगच निर्णय घेतो. हा गुण प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात आणला तर अनेक चुका टाळल्या जातील. त्यामुळे मुंगूस आपल्याला संयम, योग्य नियोजन आणि धैर्याचा संदेश देतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंगूस हा निसर्गाच्या अन्न साखळीतील महत्त्वाचा भाग आहे. तो उंदीर, विषारी साप आणि इतर लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे शेती आणि पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचं महत्त्व खूप आहे. सगळ्यात अगोदर शांत मनाने देवाचं स्मरण करा. आपल्या कामाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. त्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा, पक्ष्यांना दाणे टाका किंवा एखादं चांगलं कार्य करा. कारण आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की शुभ संकेतासोबतच शुभ कर्म केलं तर जीवनात चांगले परिणाम मिळतात. परंतु यामागचं ठोस कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या शुभ संकेतावर विश्वास ठेवते तेव्हा तिच्या मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासामुळे ती अधिक शांतपणे विचार करते, योग्य निर्णय घेते आणि मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. यामुळे यश मिळण्याची शक्यता आणखीनच वाढत जाते. म्हणजेच खरा बदल हा आपल्या विचारांमुळे आणि कृतीमुळे घडतो. या उलट फक्त मुंगूस दिसला म्हणून काहीही न करता पैसा मिळेल किंवा नोकरी लागेल असं मानणे योग्य नाही. कोणत्याही यशामागे मेहनत, योग्य नियोजन, प्रामाणिकपणा आणि सातत्य असणं खूप आवश्यक असतं. मुंगूस हा फक्त त्या गोष्टीची आठवण करून देणारं एक प्रतीक मानलं जातं. लक्षात ठेवा, मुंगूस हा वन्यजीवा प्राणी आहे. तो दिसला त्याला पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. वन्यजीवांचं संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक प्राण्यांचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनात शुभ संकेत कितीही असले तरी खरे भाग्य आपल्या चांगल्या कर्मात, प्रामाणिक प्रयत्नात आणि सकारात्मक विचारांमध्ये दडलेलं असतं. मुंगूस दिसला तर तो आपल्याला एकच संदेश देतो, धैर्य ठेवा, योग्य वेळेची वाट पहा, संधी ओळखा आणि मेहनतीने पुढे जा. म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या मेहनतीवर, तुमच्या कष्टावर, तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट करत जा. तुम्हाला कधी मुंगूस दिसला आहे का? दिसला असेल तर त्या दिवशी काही विशेष अनुभव आला आहे का? तुमचा अनुभव मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच पारंपरिक श्रद्धा, धार्मिक माहिती आणि महत्त्वपूर्ण विषयांवरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.